आपल्याला बटाटे सोलून पाण्यात ठेवायचे आहे. नंतर आपल्याला कापल्यानंतर ते धुवायचे नाहीयेत, त्यामुळे अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. म्हणजे 6 हिरव्या मिरच्या आणि 4 कांडी लसूण घेतलं, याची आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे बटाटा आपल्याला कापून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याकडे मशीन नसल्यामुळे आपण सुरीनेच कापून घेतले. सुरीने कापून घेतले तरी पण चालते. आता आपल्याला ते बटाटे पाण्यात टाकायचे नाही, त्याला अजिबात पाणी लागतं कामा नये. म्हणजे आलं लसूण पेस्ट आपण जी तयार केली आहे ती आपल्याला ह्या बटाट्याच्या याला चोळून घ्यायची आहे, सगळ्याला लागेल अशी. मीठ टाकायचं नाहीये आपल्याला, मीठ टाकलं तर त्याला पाणी सुटणार. आपल्याला मक्याचं पीठ त्याच्यावर आपल्याला आपण 3 चमचे पीठ घेतलंय, जसं जसं लागेल तसं आपण त्याला सेट करायचं आहे. थोडंसं अजून टाकायचं आहे त्याच्यामध्ये, एकदम टाकायचं नाही, थोडा 1 चमचा अजून टाकायचा आहे, सेट करून घ्यायचंय त्याला. आणि टाकल्या हलवायचं नाही, त्याच्यानंतर ती म्हणजे हलवलं आपण ताबडतोब तर कोटिंग बिघडते. बटाटे सगळे तेलामध्ये बुडतील असे केले पाहिजे आपल्याला. म्हणजे थोडे आपल्याला सेट होऊन द्यायचे त्याच्यामध्ये, जेणेकरून आपल्याला कोटिंग चांगली येईल. आणि हाफ फ्राय करून आपल्याला काढून घ्यायचे आहेत ते. आता आपल्याला एकदा पलटी करायची आहे. म्हणजे हाफ फ्राय झाले आहे. आपल्याला हे हाफ फ्राय झालेले एका साईडला काढून घ्यायचे आहेत आणि थोड्या वेळानंतर परत टाकायचं आहे. म्हणजे आपण हाफ फ्राय करून हे काढून घेतले आहे. एक आपल्याला चाळणीत काढून ठेवायचे आहेत. म्हणजे आता आपल्याला हे परत टाकायचे. हा एकदा हाफ फ्राय आपण करून घेतलंय. आता थोडंसं लाल होईपर्यंत आपल्याला ते फ्राय करायचं आहे, त्यामुळे कोटिंग त्याला चांगली येईल. वरून क्रिस्पी आणि आतून नरम असे झाले पाहिजेत. फ्रेंच फ्राईज आपले झालेले आहेत मंडळी. आता आपल्याला काढून घ्यायचे. म्हणजे फ्रेंच फ्राईज आपण तयार करून घेतले. त्यात आपल्याला थोडी हळद, थोडं मीठ आणि थोडा लाल मसाला असं पसरवायचं आणि थोडे हलवून घ्यायचं आहे. म्हणजे व्यवस्थित अशी कोटिंग झालेली आहे आणि छान असा त्याचा आवाज येतोय. खूप क्रंची असे झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही. म्हणजे पाहू शकता फ्रेंच फ्राईज आपली कशी झाली आहे. वरून क्रिस्पी झाली आहे आणि आतून अशी स्मूथ झाली आहे. मी तुम्हाला तोडूनही दाखवणार आहे, पाहू शकता तुम्ही. ही बघा, व्यवस्थित झाली आहे आणि खायला पण व्यवस्थित आहे. खाताना छान आवाज येतो हिचा. तुम्ही रेसिपी ट्राय करा. धन्यवाद.
मंडळी फ्रेंच फ्राईज आपली रेडी झालेली आहे. छान अशी कुरकुरी झाली. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा.